भवानीपेट स्थित नवा महाराष्ट्र शिक्षण संस्था द्वारा संचालित ऑर्किड स्कूल पर हाल ही में लगाए गए सभी आरोप पूरी तरह से निराधार और झूठे हैं। यह बात स्कूल के अध्यक्ष नासिर खान और सचिव शाहिदा नासिर खान ने एक पत्रकार सम्मेलन में स्पष्ट की। उन्होंने कहा कि स्कूल पूर्ण रूप से अधिकृत है और सभी आवश्यक सरकारी मान्यताएं प्राप्त हैं। इस अवसर पर उन्होंने संबंधित सभी दस्तावेज भी पत्रकारों के समक्ष प्रस्तुत किए। शाहिदा खान, मेरी रिक्वेस्ट है कि शाड़ा को अनअधिकृत इलीगल नहीं बोला जाए। वहाँ पे 1500 बच्चों का हम भविष्य बना रहे हैं। शाड़ा के पास, स्कूल के पास सब लीगल डॉक्यूमेंट्स है। आप आकर चेक कर सकते हैं और शाड़ा के साथ इंसाफ किया जाए। ये मेंटल हैरेसमेंट है हम लोगों को, यहाँ कंप्लेन, वहाँ कंप्लेन, एजुकेशन में कंप्लेन, पूरा हम उसका आंसर देते हैं। शाड़ा इलीगल नहीं है। कोई शाड़ा जो चलती है, जिसमें बच्चे हैं, जिसे लिविंग सर्टिफिकेट दिया जाता है, इलीगल नहीं हो सकती। इंडियन कानून उसके लिए बहुत स्ट्रांग है, प्रशासन उसके लिए बहुत स्ट्रिक्ट है। तो हाथ जोड़ के विनती है कि अनअधिकृत शाड़ा, इलीगल शाड़ा, ये शाड़ा असर नहीं बोलो प्लीज। जो भी है, आप शाड़ा का प्रशासन आपको ये करेगा, हेल्प करेगा, आपके साथ कोऑपरेट करेगा, आपको बताएगा। तो ये रिक्वेस्ट है मेरी। और ये जो इन लोग की जो फ्रॉड ये करें, इनको रोका जाए, इनकी स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए। फला फैमिली है और जो सोसाइटी बर्खास्त कमेटी है, स्ट्रिक्ट लिया जाए और वहाँ पे इंसाफ के साथ, लीगल के साथ प्रॉपर डेवलपमेंट किया जाए। पूरा ओपन रहे कि किसको क्या मिल रहा है। एक ही फैमिली 10 दुकान, 10 मकान, ओपन प्लॉट मांगेगी तो नहीं चलेगा। जितने मेंबर्स है, बंगले भी पूरे लीगल है। अगर वो लोग बोलते हैं एफएसआई यूज हो गया है तो प्लीज गिव मी द डॉक्यूमेंट्स, आई विल कोऑपरेट विथ। और जो हाई कोर्ट का जो केस है, वो मेंबरशिप का केस था, वो चलो इन लोगों ने बताया, हमने कारपोरेशन से बाद में उसके पेपर्स निकाले। 2019 में फला फैमिली को हकार दिया गया है, हाई कोर्ट के पेपर से डिसमिस किया गया है। वो लोगों ने डाले थे बंगला पाडण्यासाठी, उन लोगों ने रिपिटिशन डाले थे, उनको हकार दिया गया है। अच्छा, अगर ये स्कूल इलीगल है, अनधिकृत है, हमारा बंगला इलीगल है, तो ये लोगों ने हमारे साथ एग्रीमेंट बनाया। एग्रीमेंट बताओ, उसमें रुखसाना पला और कल जो बोल रहा था ना, ये हमारे साथ रजिस्टर्ड एग्रीमेंट हमारे स्कूल के साथ आप लोग पढ़ सकते हैं। अगर ये अनअधिकृत है तो ये हमारे साथ बंगले के साथ, ओनली बंगलो नंबर 4, उस वक्त तो बंगलो नंबर 1 नहीं था, विथ नोटरी के साथ, जो पहला बिल्डर था, तभी भी तो स्कूल ने कॉपरेट करी ना। पहले बिल्डर के साथ हमने बनाए ना सोसाइटी के लोग। इससे ये जब रुखसाना पल्ला, इसका फोटो साइन के साथ, इसने हमारे साथ कैसा बनाया है एग्रीमेंट। और उसके साथ जो है, ये देखो, ये दूसरा जो वहां पर है, बाबर का शॉप चलाता है, एक बगड़ी वाला है, अब हम लोग उसको वैसे ही बुलाते हैं। जो बोर्ड कल बैठा था ना, मैं ओल्ड डे, 5-6 फ्लैट है इसके। ये यहाँ पे हाजी क्या है वो, जाकिर हुसैन अत्तार, ये कल बैठा था आपके सामने। तो ये लोगों ने, ये तो सीधे झूठे है ना सर, सीधे झूठ बोल रहे हैं ना। अभी और क्या करेंगे हम लोग। अब यहाँ पे उसका देखो एग्रीमेंट क्यों बनाया। अगर ये इलीगल शाड़ा है, एफएसआई यूज हो गया है, पेपर ला बाबा एफएसआई के, पता कौन सा कहाँ पे, कुछ तो पेपर्स रहेंगे ना, एफएसआई यूज हो गया तो कोई तो। और एक आपको भी लॉ मालूम रहेगा, सब एजुकेटेड है, एवरीथिंग ओपन होना चाहिए, किसको क्या मिल रहा है, कोई को पार्शियलिटी नहीं चाहिए। ये ज्यादा लेगा, ये 4 करोड़ दुकान लेगा, ये 15 दुकान लेगा, ये भी नो। जितने मेंबर है सबके साथ इंसाफ हो, विद बंगलो वाला, घर वाला, बिल्डिंग वाला, सबके साथ इंसाफ हो और सबको बराबर इक्वल ये मिले। बिल्डर भी अपना प्रॉफिट निकाले और हमको सबको, एक ही फैमिली को या 2-3 कमेटी मेंबर है जिनको 2 दुकान एक्स्ट्रा मांगता है, 2 फ्लैट तो नहीं हो जाए, सबको एक्स्ट्रा मिला जाए। मेरी हाथ जो। और शाड़ा के लिए प्लीज, उसके लिए इलीगल वर्ड अनधिकृत शाड़ा, ये शाड़ा नहीं, शाड़ा ऐसा नहीं होती। हमारे इंडियन कानून में उसके लिए बहुत स्ट्रिक्ट लॉज है। मी जय सोसायटीचा मेंबर आहे। माझा बिल्डिंग फ्लॅट आहे तिकडं। तिकडच्या प्राधिकृत चेअरमॅन केविन सनी यांनी मला मृत घोषित दाखवलं। एक डीड बनवली आम्ही, एक डीड बनवली ज्याच्यात की मी त्याच्यात नाही आहे, मी त्या फ्लॅटमध्ये मेंबरच नाही असं दाखवून त्यांनी लोन घेतलं हिरो फायनान्स कंपनीकडनं। 17,76,000चं लोन घेतलं आहे आणि
ते पैसे त्यांनी कुठं वापरले ते त्यांना ठाऊक आहे. आणि अजून एक फसवणूक झाली आहे. रुखसाना फल्ला ही त्याच्यात त्यांनी सपोर्ट केला आहे. 2019 मध्ये शेअर सर्टिफिकेटवर माझ्या भावाचं नाव आलंय. 2006च्या आय रजिस्टरवर नाव कसं काय आलं तर 2019 मध्ये शेअर सर्टिफिकेटवर नाव आहे. हे 2006 मध्ये आय रजिस्टरवर नाव आहे आणि हे डीड बनवलं आहे 2024 मध्ये. आणि ह्याच्यात रुखसाना फल्लाचा हा लेटर पण आहे ज्याच्यात तिने कन्सेंट दिलाय की त्याला एकच भाऊ आहे म्हणून. हालाकी आम्ही दोघं जुळे आहोत. तर तसं आम्ही त्यांनी ॲफिडेव्हिट केलंय. हा ॲफिडेव्हिट केला की मला फक्त एकच मुलगा आहे. माझ्या मम्मीने आणि माझ्या भावाला पकडून रुखसाना फल्ला यांनी नाही रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे त्यांनी तयार केले. मी ना आम्ही खडक पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अर्ज दिला होता आत्ताचा 4/3/2024 ला. तर त्यांनी तिकडं घेतलं, आम्हाला बोलवलं दोन्ही पार्टीला, पण काही केस केली नाही. दोनदा बोलवून घेतलं. त्याच्यानंतर मी म्हणलं केस करतो बोलून त्यांनी मला टाळलंय. त्यांनी मला काय उत्तर दिलं. आता काय करणार पुढे त्याच्यावर आम्ही फॉलोअप घेणार आहे आणि कोर्टात नाही तर केस करणार आहे सर. आणि फौजदारीचा केस करणार आहे. आणि जो चेअरमॅन आहे तो सेक्स रॅकेट मध्ये पकडलेला गेला माणूस आहे केविन सॅमसन सनी. हे त्याचे FIR नंबर 2019 मध्ये FIR नंबर 143. तो ड्रग सप्लाय करायचा, नार्कोटिक्स आणि सायकोपॅथिक सबस्टन्स जे हे स्मगलिंगचं आणि ह्युमन ट्रॅफिकिंगचा तो हे करायचा, आपला धंदा करायचा. तरी त्याला कसं काय रुखसाना फल्ला यांनी म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करून चेअरमॅन बनवलंय. जो सेक्स नाही तो चेअरमॅन आहे. तो आता करंट चेअरमॅन आहे तो केविन सॅमसन आणि माझा भाऊ. सेल्फ डिक्लेअर्ड चेअरमॅन आहे. क्रिमिनल बॅकग्राऊंड वाला आहे. प्लस त्यांनी हा फ्रॉड केला आधी. त्याच्यावर हे आरोप असून त्यांनी परत हा डीड बनवून घेतलाय ज्याच्यावर आम्ही सगळीकडे हे केलं नाही का, रजिस्ट्रेशन खोटा डीड बनवून घेतला की माझ्या आईला एकच मुलगा आहे म्हणून आणि आम्ही दोघं जुळे आहोत. आणि त्यावर तो चेअरमॅनही झालाय जे सोसायटीमध्ये. आणि त्याला रुखसाना फल्ला फॅमिली आणि बाकीचे जे मेंबर जे इकडे बसले होते ते त्यांना सगळे मदत करतात. आणि त्यांच्या सगळ्यांचं कन्सेंटचं पण एक त्या सगळ्यांनी कन्सेंट दिलंय. त्यांची नावं पण आहे तिकडं. हे बघा हे सगळे मेंबर लोकांनी कन्सेंट दिलंय. हे पण त्यांनी त्या डीडला जोडले. मी गेले 28 वर्ष त्या सोसायटीमध्ये राहायला आहे. अजूनपर्यंत काय जनरल बॉडीची मीटिंग नाही. मागच्या वर्षी 16 मे 2024 रोजी आम्हाला एविक्शनची नोटीस दिली बिल्डरने. मी त्यांना वकिला थ्रू जाब मागल्या की पहिले जो बिल्डर आहे त्यांचे आम्हाला NOC द्या, त्यांचे मिनिट्स वगैरे आम्हाला द्या. त्याचं अद्यापपर्यंत काय आम्हाला आलेलं नाही रिप्लाय बिल्डरकडून. दुसरं असं की 4 जुलै 2019ला रिडेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र शासनाने काय नियम लावून दिलेले त्या नियमाची पायामल्ली करून यांनी ते डेव्हलपमेंट प्लॅन सगळं हे केलेलं आहे. आणि आम्ही आता 5-6 लोक तिथं राहायला आहे ज्यांनी MOUवरती सही केलेली नाही. दुसरं असं की हे जे लोक आहे जे माझ्यातर्फे एवढे लोक आले तेवढे याच्यामध्ये 90% जे ओनर आहे त्यांनी आपले फ्लॅट जे विद्यार्थ्यांना भाड्याने दिलेले आहे आणि ते बाहेर राहतात. तर त्यांना काय फरक पडत नाही विद्यार्थ्यांनी भाडा दिला काय आणि बिल्डरने दिलं काय. यासाठी ते असा विश्वास चालतं की हे लोक माझे बरोबर आहे. याच्यामध्ये कुठेही हे नाही. आणि त्याची एक मध्ये एक महत्त्वाची अट आहे की जोपर्यंत विकासक तुम्हाला सर्व खात्याची परवानगी आणून देत नाही तोपर्यंत गाडेधारकांनी आपल्या गाड्या रिकामे करू नये. स्पष्ट अर्थ आहे याच्यामध्ये. दुसरं असं आहे की तुम्ही 14 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे रिडेव्हलपमेंटला सगळ्या मेंबरला. त्याची काय पूर्तता नाही. परत तुम्हाला आर्किटेक्ट नेमायला पाहिजे सोसायटीचा, लिगल ॲडवायझर लोटायला पाहिजे. काय त्याची हे नाही. एवढंच म्हणलं. आमचा